स्वानंदी, आई मला सांगा ना, आता मी अतिरेक करते का या मुलीने चोरी केली आहे? मला वाटतं समर, ही चेन आपण हिच्या गळ्यात जाणार नाही ना, म्हणजे कोणीतरी घातलीच असेल. आणि मला वाटत नाही आपल्यापैकी कोणी हिच्या गळ्यात चेन घालेल. म्हणजे चेन घालणार कोण? ही स्वतःच. स्वानंदी, हिनीच ही चेन चोरली आहे आणि स्वतःच्या गळ्यात घातली आहे. नाही मॅडम, अहो मी खरंच चोरी केली नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. काकू, खरंच काहीतरी गैरसमज झाला असणार आहे. चिंगी नाही चोरी करू शकत. हा का स्वानंदी, हा डोळ्यासमोर पुरावा आहे ना. नाही, एरवी तर अगदी सत्याच्या बाजूने स्टँड घेत असतेस, मग आता काय झालं? अगं उघड आहे सगळं. बरं मला सांगा, तुम्ही कोणी हिला चेन दिली होती का? मला वाटतं स्वानंदी, हा हिचा पुळका तुला जास्त आहे, कदाचित तूच दिली असशील महिला. नाही समर, तू दिलीयस का? नाही, मी का देईन चेन? म्हणजे आपण तरी सगळेजण असं का करू? मग हिच्याकडे कशी आली? काय ग? मला ते अगं बोल ना, आता का वाचा बसली तुझी? तोंड दाबून धरलाय का कुणी? बोल ना. नाही ना बोलू शकत आहे काही? पाहिलं स्वानंदी, काही बोलणारच नाही ती, आणि चोरी तिनेच केलीये. आता देशील हिला पोलिसात? नाही, मी चोरी नाही केली. प्लीज मॅडम, मॅडम प्लीज मला पोलिसात देऊ नका. माझं अख्खं आयुष्य बर्बाद होईल. प्लीज प्लीज, मी चोरी नाही केली आहे. तू एक मिनिट चिंगी, थांब जरा, शांत हो. एवढी नको पॅनिक होऊस. 1 मिनिट. वहिनी, मला पुढे शिकायचंय, मला नर्स व्हायचंय. प्लीज मला पोलिसात नका देऊ. प्लीज प्लीज मॅडम. हो ना, मग कबूल कर ना की तूच आमच्या घरात चोरी केलीयस. मी खरंच सांगते, मी नाही केली आहे चोरी. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर मॅडम. मी नाही केली आहे चोरी. मी बरं ठीक आहे, तू नाही केली चोरी. स्वानंदी, आता तू सांग, आपण काय करूया? मॉम, मला वाटतं हा विषय घरातल्यांनी तुम्ही एका बाजूला जाऊन बोलावं, असं ओपनली नको. का? मी का नाही बोलायचं इथे? अंशू, हे माझं घर आहे. मी मला पाहिजे ते आणि पाहिजे तिथे काहीही बोलू शकते. एवढं वाटत असेल ना, तर ही जाईल बाजूला आणि बोलेल. तू जा, आत्ताच्या आता या घरातून चालती हो. हो, पण खरंच माझी काही चूक नाहीये. जावं लागेल तुला. चिंगी, काय तमाशा लावलायचा? ये इकडे बाजूला. हो पण साहेब, मी तुला चल म्हटलं ना. साहेब, तू पण चल इकडे बाजूला. अंशुमन हे काय करतोय? हळू बोल. हे बघ, मला तुझी मदत करायची, पण मी तुला सेव्ह करायला गेलो ना, हे प्रकरण कुठच्या कुठे जाईल चिंगी. हो पण असं का होईल? तुम्ही सांगितलं तर त्यांना खरं कळेल. उलट तुम्ही चला ना प्लीज. अगं, पण कळल्यावर ते काय आपलं कौतुक करणार आहेत का? जरा डोकं चालव चिंगी. ती चेन मी तुला दिली हे जर घरातल्यांना कळलं ना, अजून मोठा इश्यू होईल. मी ती चेन तुला का दिली, आपलं नातं काय आहे, काय सांगू मी त्यांना? पार्टीत काय झालं आपल्यात ते आओ, पण मग तुम्ही मला समरदादांची चेन दिलीच कशाला? मला माहीतच नाही ती समरदादाची चेन आहे. खूप दिवसांपासून मी थोडं सोनं साठवून लॉकरमध्ये ठेवत होतो, त्याच बाहेर काढलं आणि तुलाच दिलं. म्हणजे ती समरदादांची चेन नाहीये की नाही? अहो मग तुम्ही तसं सांगा ना बाहेर. चला. अगं, पण मी आता काहीच करू शकत नाही चिंगी. समजत का नाहीये तुला? तू आता खरं बोलायला गेलीस तरी तुला नोकरीवरून काढणार आहेत, आणि तू चोरीचा गुन्हा कबूल केला तरी तुला नोकरीवरून काढणार आहेत. पण जर खरं बोललीस तर
आपण परत कधीच नाही भेटू शकणार चिंगी. चालेल तुला? चालेल? पण साहेब तुम्हाला कळतंय का, खोटं बोललं तर पाप लागेल ना. हो, पण खरं आहे तुझं. जा तुझा सांगून टाक, सगळं सांगून टाक. पण पण तुला काढल्यावर माझं काही विचार केलास? घरातल्यांना कळलं ना मी तुला चेन दिली आहे, घरातून हाकलून देतील मला, प्रॉपर्टी देणार नाहीत, पैसा देणार नाही. माझी मॉम मला मुलगा मानणं सोडून देईल. दादा तर एवढा चिडेल की अख्ख्या घराशी संबंध तोडासा म्हणेल. चालेल तुला? माझं आयुष्य बरबाद झालेलं चालेल तुला चिंगी? नाही हो, पण तुम्ही तुम्ही म्हणालेलात ना आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून, आणि वेळ आली की तुम्ही सगळ्यांना सांगाल म्हणून. हो गॉड चिंगी, ते आत्ता नाही. खूप वाईट वाटेल. माझं वाईट झालेलं चालेल तुला? अहो, नाही म्हणजे तुमचं वाईट झालेलं मी सहनच नाही करू शकत. हो ना, हो ना. म्हणून सांगतोय चिंगी, सगळं टायमिंग बघून करायचं असतं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मी पण टायमिंग बघून आपल्याबद्दल घरच्यांना सगळं सांगेन, पण आत्ता नाही. आत्ता चिडलेत ना सगळे, म्हणून एक वेळ मला बोललेलं मी सहन करेन. पण मला तुझी काळजी वाटते, आपल्या नात्याची काळजी वाटते. पण तुला जर आपल्या नात्याची पर्वा नसेल ना, जा ना, सांग सगळ्यांना. जा, तू नको पाप घेऊ, मी घेतो पाप माझ्या अंगावर. जा तू सांग, मी रस्त्यावर झोपेन राहीन. जा. बघतोयस ना समर, आपण चांगुलपणाने विश्वास ठेवतो, त्याची ही फळं मिळाली आपल्याला. आज हिने चेन चोरली, उद्या अजून काहीतरी चोरलं असतं. मग आता अशा मुलीला काहीही न शिक्षा देता सोडून द्यायचं? अरे उद्या सगळे दागिने चोरले असते हिने, झोपेत आपल्या घरातल्यांना सगळ्यांना मारून टाकलं असतं. मग काय करायचं होतं आपण? काय बोलतेस तू मल्लिका? आई, अशक्य आहे का हे? ह्या अशा केसेस होतात माहितीये ना आपल्याला, आपण पेपरमध्ये रोज वाचतो ना. आई, ही मुलगी खूप आगाऊ आहे. ही सारखं वचा वचा बोलत असते, पागडत असते घरात. मी तुम्हाला सांगत होते, पण तुम्ही माझं बोलणं ऐकून नाही घेतलं तेव्हा. आता बघितलं ना काय केलं हिने, आणि अजूनही तुम्हाला मीच चुकीची वाटते. माझं बोलणं तेवढं चुकीचं. आई, तुमच्या समोर पुरावा आहे माझं. प्लीज ऐका, आत्ताच्या आत्ता या मुलीला घरातून हकलून द्या. दयामाया दाखवायच्या लायकीची नाहीये ती. मी तर म्हणते अगदी पगार सुद्धा देऊ नका. नाही, असेल म्हणजे असेल हिची आजी तुमच्या जुन्या ओळखीची, पण ही मुलगी तशी नाहीये ना. हिला आत्ताच्या आत्ता काढून टाका. आई, मी सांगते तुम्हाला. समर, तुला काय वाटतं? काकू, मला नाही वाटत की चिंगी असं करेल. नाही, खरंच म्हणजे मलाही नाही वाटत आहे. म्हणजे दिसतंय की चेन आत्ता तिच्या गळ्यात होती, आणि हो, हा पुरावाच आहे. पण तरी माहित नाही, चिंगी चोरी करेल असं नाही वाटत हो.